नमस्कार. पंढरीचा परिवार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथे शाहीर नंदकुमार पाटोळे यांची मुलाखत घेण्यासाठी आलो आहोत. तर आपण मुलाखतीला सुरुवात करू. खरं तर तमाशा हा पंढरपूर तालुक्यामध्ये गावागावामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी पोचवला. विनोदाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेली बहिणीची पितळी या कॅसेटद्वारे, कारण एक काळ असा होता की जिथं जाईल तिथं तेच कॅसेट ऐकलं जायचं आणि महाराष्ट्राला परिचित असं असणारं तमाशा कला आणि त्यांचं कला जीवन हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार शाहीर. नमस्कार. शाहीर नंदकुमार पाटोळे तावशीकर अशी माझा परिचय आहे आणि तुमचा पंढरीचा परिवार या चॅनल आज कलावंताच्या भेटीला आला. तुमची मनपूर्वक मी आज या नवीन वर्षाचे 26 जानेवारीच्या निमित्ताने स्वागत करतोय. शाहीर काय कसं आपलं जीवन म्हणजे सुरुवातीला कसं तमाशाकडे कसं गेलं, लहानपणापासूनची जरा माहिती सांगा आम्हाला. तमाशाकडे जाण्या अगोदर 1969ला माझे वडील यांचे निधन झाले. आई वडिलांचे. माझे आई वडील कलावंत होते. तमाशा कलेचा वारसा खरा तिथून मला मिळाला. ते भाऊ बापू मांग नारायणगावकरांचे शिष्य होते. माझी आतापर्यंत 4थी पिढी आहे तमाशामध्ये, या कलेमध्ये. मी पूर्वी आईवडील वारल्यानंतर मला आसरा आधार देण्याकरता मारापूरचे मराठी समाजातील व्यक्ती सुखदेव बापू यादव नावाचे आमच्या वडिलांचे मित्र होते. त्यांनी माझा सांभाळ खरा केला. मी 9-10 वर्षे त्यांची जनावरं मसरं राखायचो मारापुरात. मग लहान वयात अशी संकट आल्यामुळं त्या संकटाला तोंड देणं आता मला दुसरा पर्यायच नव्हता. फाटलेल्या आबाळाखाली आपण जगलं पाहिजे आणि राहिलं पाहिजे एवढंच कळत होतं. आणि ती जगवण्याकरता त्या रूपाने तो माणूस भेटला. आता त्यावेळेला बाकीचं का कोण तमाशात काम करतो? तमाशात माझे भाऊबंद सर्व होते. वामन पाटोळे माझे भाऊ हे तमाशात होते. तुम्ही किती जण भाऊ? आम्ही सख्खे 2 जण, गोविंद पाटोळे आणि मी नंदा पाटोळे. वामन पाटोळे हा माझा चुलत भाऊ सक्का. आता हे सगळे कुठं आहेत? मेंढापुरातच आहे ती सगळे मेंढापूर. हा. आणि गोविंद पाटोळे पंढरपुरात आहे. तमाशाला कसं सुरुवातीला कसं आला तुम्ही मग? तमाशा कलेकडे वळण्याचं कारण असं झालं, माझे वडील कलावंत असल्यामुळे वडिलांचा वारसा जपला वामन पाटोळ्याने. मग त्यांनी तमाशा काढल्यानंतर 1972ला मी मसरच राखत होतो. 73ला पंढरपूरला आलो. काशीगावच्या येल्लामा जत्रेला आलो ती तसाच पंढरपुरात आलो. पंढरपुरात आल्यानंतर माणसाचा परिचय नाही, ओळख नाही. ही माझा चुलता आहे ती चुलती आहे अशा माणसांची ओळखीच नव्हत्या मुळात. मग गोविंदला घेतला आणि मी पंढरपूरला आलो गोविंदा पाटोळ्याला घेऊन. त्याला सोडून येता येईना. तर परिस्थिती अशी होती, एका मालकाची मसर राखताना दुष्काळ पडलेला आणि दुष्काळातला 13वा महिना मला तिथं आढळला होता. अशा दुष्काळात लोक म्हणायचे दुष्काळ पडलाय आणि तुम्ही एक जण एका जनावरावर राहताय आणि आम्ही दोघांना अन्न घालायचं. ही चेष्टन ती मला म्हणायची. मी म्हणायचो मला दिलेल्या एका भाकरीत मी त्याला ती याच्यातली अर्धी भाकर देईन, पण त्याला मी कुठं सोडू आता म्हणायचो. कारण लहानपणी आई वडील वारल्यामुळं तो लहानच होता आणि त्याला सोडता येईना मला. पण मी मनावर मोठा दगड ठेवून एकच निर्धार, मनाला विश्वास दिला, आपण काहीतरी वडिलाची जागा कलेची चालवली पाहिजे. आणि तीही अशी त्याला घेतला
पंढरपुरात आलो आणि पंढरपुरात कळालं झाडाखालची पार्टी करून एक छोटासा तमाशा 10-5 लोकांचा माझा चुलत भाऊ वामन पाटोळे ती करत होता. मग तो मला हुडकत पंढरपूरला आला. मी ती कोळशेची रेल्वे होती, मंगळवारला बाजारला ते आले. 8 दिवसालाच माणूस गाठ पाडायचं. पंढरपूरला आल्यानंतर आम्हा दोघाला नेण्याकरता अगोदर चुलत्याला सांगितलं होतं त्यानं, त्यांना आणा मी तमाशाला नेतो, त्यांना तमाशा शिकवतो. मग आम्ही दोघं जण पंढरपूरला आलो. म्हटलं 4-8 दिवस बसून खायचं कुठं म्हणून वाळवंटाला गेलो चंद्रभागेमध्ये. पहिली जनावरच राखत होतो मसरं, आणि तिथं गवळ्यांची मसरं दिसायला लागली. मग म्हणलं ह्यांना तर 4 दिवस काम विचारावं म्हणून त्यांच्याकडे गेलो. ती मसरं पाण्यात बसलेली, वाळवंटाला चेष्टा करत बसलेली, आणि त्याच्यात आम्ही दोघं तिथं पोचलो. आम्हाला बघून त्यांनी विचारपूस केला कुठला आहे काय. त्यांना सांगितलं हितलाच आहे, असं तसं काम बघतोय. मग म्हणले काम करणार का? तुम्ही जर काम दिलं तर करतो की म्हणलं. बर म्हणलं. आणि 5 वाजूस तर तिथंच बसलो. ती जनावर घेऊन गावाकडे घराकडे निघाली, आम्ही त्यांच्या माग. मग आम्ही दोघं एकमेकाला म्हणायचं विचारू तर काय विचारू, काम तर काय. ती एक जणाला विचारल्यावर त्याच्यात एक माणूस पोरगा होता, ते चेष्टा करत होता. ती म्हणला कामाला राहणार? म्हणलं ठुलं तर राहतोय, म्हणून तर 5 वाजूस तर थांबलोय म्हणलं. ती म्हणला तुम्हाला काम आम्ही देतो, चला आमच्या घरला, म्हणून आलो. मग ती काम म्हणलं काय आहे? काय नाही म्हणलं, 2 टाइम भाकरी खायची आणि आमची घरं जाळायची म्हणला. दुष्काळात 13वा महिना आठवला. म्हणला आम्हाला जगायचं पडलंय, तुम्ही काम हुडकत आलाय. मग आम्ही दोघं जण, ती चालत होती मागल्या मागच, आम्ही माग राहिलो आणि नदीला गेलो. म्हणलं ही चेष्टा करते ती आपली, चला घरला म्हणलं. घरी आलो. मग सोमवार दिवस ते दिवस होता, आणि मंगळवारी मग वामन पाटोळे काय कलाकार मंडळी त्यांच्या संग पंढरपूरला आली बाजारात. नेपदगावचा लक्ष्मण म्हणून ते आमचा मामाच होता, सोंगाड्या. त्यांनी आणि वामननं आम्हाला हुडकून काढलं. तर आम्ही चुलत्याच्या घरी बसलो होतो. मग आम्हाला घेतलं 4-5 वाजता. बाजार हाट काय केला त्याने, आणि रेल्वेनं मेंढापूरला आणलं. मग 2 दिवस गेलं. मग त्या समाजाच्या एका मोठ्या चावडीमध्ये आम्ही होतो, मातंग समाजाचे तिथं मंदिर, समाज मंदिर. त्या समाज मंदिरात सारं कलाकार बसलेले, आणि ती मला विचारायची ही शिवनाथचा मुलगा आहे? तर हो. बाप लय तुझा फार हुशार होता, लय चाबरा होता लगा. ते मनात भरावून गेलं होतं माझ्या. मला असं विचार यायचा की कधी कार्यक्रम तमाशाचा उभा राहतोय, मला कवाही उभा करतात. मी जी वाटच बघत होतो. कारण काय असेल ती माहीत नाही बरं का. पहिल्यांदाच तमाशात मेंढापूरच्या चावडीत मला उभा केलं, आणि थोडंसं 2च शब्द आमच्या भावानं सांगितलं, तू असं बोल म्हणून. मी एखाद्या जाणत्या तमाशा कलावंतावानी बोलत होतो. तर सर्व माणसं टाळ्या वाजवत होती, कलाकार नटत होती. आईला म्हणले मसर राखणारा असा बोलतोय. आणि वामन पाटोळ्यांचा एक धाकटा भाऊ सावत्र होता, दादा पाटोळे म्हणून. त्याला माझ्या अगोदर शिकवत होती, वर्ष 6 महिना. त्याच्याकडे कोणी बघितलं आणि ती लाजूनच घरी गेलं. ती त्याचा शेवटच झाला, तो शिकलाच नाही. मी तमाशा कलावंताचा परत मालक बनलो. कला रक्तातच असावी लागते. माझ्या रक्तातच कला आहे. आणि माझ्या पाठीमाग खरं वास्तविक सांगितलं तर लोक म्हणतात नंदा पाटोळे तावशीचा आणि वामन पाटोळे मेंढापूरचा असताना भाव आहे. ते काही गैरसमज झाला लोकांचा.
पण मेंढापूर ही प्रॉपर मूळ नगरी ही आमची परंपरेची. आमच्या पंजोबानं आजोबाची लग्न केली आणि त्या आजोबाला सासरवाडी तावशी मिळाली एका. त्या तावशीमध्ये माझे वडील जन्माला आले. मग तमाशा करत करत लोकांना विचार पडला आहे ना, मी एकीकडंच मी म्हणा बापाच्या गावाचं नाव बुडतंय काय की बापाच्या गावाचं नाव बुडतंय काय नाही. एकदा मी बारका असून यांना एकदा विचारलं समध्या कलाकारांना, म्हणलं बापा पोटी पुत्र जन्म आला तर बापाचं नाव बुडवावं का वाढवावं? म्हणली वाढवावं. म्हणलं मी बापाचं नाव सांगतो, म्हणलं तावशीकर म्हणून. अशा पद्धतीनं तावशीचं नाव सांगतो म्हणून मी पुढं झालो. म्हणून मला माझ्या आईबापांचा खराच आशीर्वाद असला पाहिजे. माझं शाळा शिक्षण 3 दिवसाचं आहे. शाळा नसताना मला शिकता आलं. शिकल्यासारखं मी वाचतो लिहितो. माझे अशी शिक्षण झाले आणि मी परत गाड्याचा मालक झालो. आता तमाशा चालू झाला, कसं ते जीवन होतं त्या काळातलं? आता ते जुना काळ पूर्वीचा तमाशा लय चांगला होता. 9 वाऱ्या साडीमध्ये ती बाय डान्सर पुढे यायची. कलावंत धोतर फेटा घालून तमाशा जॅकेट घालून उभा राहिला का तो बरोबर ओळखू यायचा माणसांना. आताची पॅन्टी घालून तमासगीर झाल्या ती आणि त्यांनी तमाशाचा डिस्को केला. जुनी कला लपत निघाली, बुडत चालली. आता जुनी कला बुडत चालली, ठीक आहे, पण जुन्या कलेचे काय आज पण काही कलाकार आहेत की नवीन ह्या लोकांनी त्या कलाकारावर काय उपासमारीची वेळ आली काय? लय मोठी उपासमार. ओरिजिनल कलाकाराचा म्हणजे मोड झालाय का यात? ओरिजिनल कलाकार उरलीच नाही ती याच्यात आता, आणि जी उरले ती भिकला लागले. ती असून नाही नसल्यावाने ओरिजिनल कला माणसाची ऐकणारेच ओरिजिनल नाही ती आता. कारण पुढं बसलेला माणूस जर आपण गण गवळण म्हणत बसलो तर उठून जायला बघते ती. आणि आराध्याचं गाणं टेजवर म्हणू द्या, टाळ्या वाजवत बसते ती. म्हणजे त्यांनाच मुळात कळना. पण आता हुशार झाले ते आमच्यासारखे कलाकार. ह्यांना काय पाहिजे ते आम्ही ओळखू नाही, ह्यांना खरं कळत नाही आम्ही समजू नाही. पण तशी समधीच नाही ती ना. ऐकणारा फार विद्वान वर्ग असतो. तमाशा कलाकाराचं जीवन काय, कसं जीवन आहे खरं तर? हे आता सर्वसाधारण तमाशा आणि जे मोठे तमाशा, सर्वसाधारण तमाशेकराचं जीवन कसं आहे? आता बघा मोठे तमाशे पूर्वी 7-7 महिने चालत होते, आता 3-4 महिन्यावर आलेत. तमाशाची कलावंतांनी आता 4-4, 5-5 गाड्या होत्या तंबूच्या. आपल्या पंढरपुरात 5-5, 6-6 तमाशे यात्रेला वारीला असायचं. आता एकच येतोय बा. म्हणजे त्यांनाही परवडना. नजरा वळल्या आणि जसं नजर वळल पब्लिकची तसा कार्यक्रम करावा लागायला लागला. मग ती परिस्थिती त्या मालकाची नसते, त्याच्यामुळं ती नसल्यालाच बरं म्हणून घरी बसला. मालक होण्यापेक्षा नोकर झाल्याला बरं असं काय मंडळीनं म्हणले. तमाशा कलाकारांचं जेव्हा फड उभा करायचा असतो त्या काळामध्ये काय सावकारकी बऱ्या प्रमाणात पैसे काढून करावे लागते, हे खरं आहे का? तमाशा उभा करताना त्या माणसाला, आता मलाच तमाशा उभा करताना मला याजानच कुठनं तर पैसे घ्यावं लागत होतं. मग त्या पैसे दिलेल्या घेतलेल्या मुदला परस याज वाढत होतं. म्हणून तर काही लोकांची परिस्थिती नाजूक झाली आणि सावकारकीनं तमाशा परवडना, तो कर्जबाजारी व्हायला लागला. तो मालक मस्कला आहे पण जोपासता येईना जवळ, म्हणून त्यांनी त्यातनं भाग सोडून दिले विषय. ह्या कलाकारांना काय बँका वगैरे कधी कुठं घेतच नाही ना मुळात तर. बँके सरकार म्हणतंय बँकेत मोठं मोठं बोर्ड लावलेलं आहे, कलावंतांना अनुदान देण्यात येईल.
घर मालकांना घर बांधण्यात कर्ज दिल्या जाईल असं नुसतं नावाला आहे. मी स्वतः पंढरपुरामध्ये माझं एक कुटुंब आहे. 2 मजली मला पंढरपूर नगरपालिकेनं घरकुल योजनेमधून ते मंजूर केलं आणि मी 2 बापलेकाचं घरकुलात म्हणलं अजून पैसे घालून आपण जरा आपल्याकडे येणं जाणारी चांगली असते ती बघायला भेटायला नंदा पाटोळे म्हणल्यावर भेटाय येते म्हणून पोरं म्हणली पप्पा आपण करूया चांगलं. मग चांगलं केलं आणि मग ती चांगलं करण्याकरता तुमच्या माझ्यासारख्यांचे पैसे आम्ही उसने घेतलेले ती मागायला लागल्यावर म्हणलं स्वतःची जागा आहे 1.5 गुंठा तिथं मंडळीच्या नावावर घर बांधलं आणि बँकेकडे गेलो पैसे मागाय. 6 महिने झालं कागद घेऊन फिरतोय, काय उपयोग नाही, नुसतं बोर्ड दावायला बसवल्यात. पैसे तर मिळणार नाही. मिळलं नाही तर अजून जागा स्वतःचा आहे, सिटी सर्व्हिसचा उतारा आहे, कोरा उतारा मंडळीच्या नावावर आहे. पण असं कलावंत म्हणून कोणी सुद्धा पुढं त्यामध्ये एखादा तर ओळखीचा असेल का नाही, पण त्यांनी विचार केला नाही. नुसतं मी म्हणलं साहेब म्हणलं बोर्ड एवढं मोठं कशाला माणसांना तर बसू द्या म्हणलं, बोर्ड कशाला लावताय म्हणलं. आता दरवर्षी तमाशा काही समजा कालावधी 3-4 महिन्याचा तमाशा उभा केला जातो नवीन प्रत्येक तमाशा मालकाला, त्यावेळेला दरवेळेलाच कर्ज त्या तमाशा मालकाला काढावं लागतं. करावं लागतं कारण कर्ज काढायचं पहिल्यासारखं आता कलावंत भेटत नाही आणि याच्यामध्ये एकमेकाच्या त्या कलावंताची रेस लागल्यासारखं झाले. त्यानं तिकडं मला गेल्या वर्षी 15-20 हजार रुपये दिले तर म्हणलं का हे 30,000 रुपये इकडं करायचं आणि अशामुळे ही कर्जबाजारी बनले ती. आणि आता कसलाही कलाकार असला तर पैसाच मागतोय, त्याला कला कमी येऊ द्या पण तोंडात येईल तेवढं पैसे सांगतोय. आता ही कर्ज काढून व्याजानं पैसे खाजगी सावकारीचं करावं लागतं, बँक तर देत नाही. असे काय शासनानं समजा अनेक योजना आहेत, अनेक महामंडळ काढलेली, कलाकारांसाठी एखादं महामंडळ काढून त्यातनं जर समजा कलाकारांना फड मालकांना जर पैसे पुरवलं कमी व्याजदरानं तर काय वाटतं तुम्हाला, म्हणजे शासनानं काय महामंडळ एखादं तयार करावं का? बरोबर आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नावाने महामंडळ आहे महाराष्ट्राभर आहे. शाहीर कलावंतच होते अण्णाभाऊ आणि मग ती कलासाठीच केलं असेल का नाही. पण या सोलापूर जिल्ह्यातल्या एकाही कलाकाराला सोलापूर जिल्ह्यातून महामंडळ यांनी कर्ज दिलंय का? नाही दिलं. मग हा विषय मी गेल्या वर्षी मांडल्यावर माझ्या मुलासाठी त्यांनी प्रयत्न करून मग त्याच्यात आमदार खंदारे साहेबांना बोलवलं त्या महामंडळाच्या अधिकाऱ्याने. हा माणूस बरोबर बोललाय म्हणले आणि शाहीर कलावंताच्या नावानंच हा महामंडळ आहे, तर या कलावंतांना तुम्ही मदत करा, वर काय लागेल ती मी वरनं करतो प्रोसिजर, तुम्ही इथून कागदपत्र त्यांना द्या असं म्हणून मला त्यांनी बोलवणं केलंय. मी अजून तिथं गेलो नाही. आता ह्या शासन दरबारी असं तुम्ही स्वतः पोचला, सगळेच कलाकार पोचू शकत नाही, पण ह्यासाठी एखादी युनियन जर असेल, युनियनच्या माध्यमातून तिथपर्यंत पोचता येईल सगळ्यांना, असं आहे का काय एखादी युनियन असल्यानंतर 4 कलाकार एकत्र आल्यानंतर ही काम होऊ शकतं सरकार दरबारात आपण जर गेलो तर. पण मुळात कलावंताची पद्धत अशी झाली, कलावंत एका राशीत नाहीत. पुढं एक जण चालला तर त्याचं पाय वडणारे 4 जण महागाय ती, अशामुळं कलावंत मागं राहिले ते. नाहीतर सरकार दरबारात जर गेलो, आज मुख्यमंत्री फडणवीस साहेब चांगल्या पद्धतीने कार्य करतात. झाले एकनाथ शिंदे आज पूर्वीचे मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचे विचार चांगले होते. अजितदादा ठामपणे बोलल तीच करल, अशी माणसं एकत्र आली आहेत. पण कलावंत एकत्र यायला पाहिजे ते, आणि हा विषय त्या मूर्तीपाशी मांडला पाहिजे. निश्चितपणे कलावंताला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. वेगळ्या वेगळ्या पक्षांची राजकारणी एकत्रित आली,
पण कलाकार यायला तयार नाही. कलाकार जर आले तर खरंच दिवस पालटतील. तो पण ती देव बापा म्हणतो आपण, त्यांची एकी झाली पण कलाकाराची एकी नाही झाली. काय सल्ला द्याल कलाकारांना? माझं एकच म्हणणं आहे या कलाकारांना, कुठल्याही जाती जमातीचा कलावंत असू द्या, कलेला जात नसते. पण एका विचाराने आपल्या सर्वासाठी जर एकत्र आलो तर कुणी यातून मागं राहणार नाही, असा माझा विश्वास ठामपणे आहे. पण कलावंतांनी कुणाच्या तरी एका पाठीमागं जायला पाहिजे. खरं तर कलाकार जर एकत्रित आला, शासन दरबारी आवाज उठवला, सगळ्याच भलं होईल. होणार. नक्की. आणि यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे, कुणीतरी एकत्र या रे म्हणायला पाहिजे. या म्हणणारे आता भरपूर आहेत आणि इतर जिल्ह्यामध्ये आहे. पण आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुका निवळ कलावंताच्या बाबतीत महान महान कलावंत आहेत, पण विचारले बाद आहेत असं म्हटलं तरी वावगं नाही. कारण पुढे नंदा पाटोळे चाललाय होय, त्याला कसा मागं टाकायचा? ज्याला कलेतला कुठलाच गंध नाही अशी माणसं पगारी घ्यायला लागली ती त्या मानधनामधनं कलावंताच्या पगारी. कारण कुणीतरी सांगायचं आणि त्याचा त्यांनी निवेदन तयार करायचं आणि कुणाचं तर आपलं दाखवायचा पाठिंबा का तिथं जायचं. म्हणजे चांगले आमच्यासारखी कलाकार मरायला लागले. आता तुम्हाला आहे का मानधन चालू? आता मी कलेतला शिक्षक आहे, पण मीच तसा वंचित आहे. खरं तर प्रेक्षकांसाठी विशेष आहे. 1972 सालापासून तमाशा कलावंत 72 सालापासून काम करत आहेत आणि तेच खरं तर तमाशाच्या मानधनापासून, म्हणजे कलेच्या मानधनापासून वंचित आहेत. ही खरं विशेष म्हणावं लाग, म्हणजे ही कुठंतरी दुरावस्था आहे का शासनाचं कुठं धोरण चुकतंय? काय नेमकं काय असं होतंय नेमकं? शासन सावध आहे, पण माझ्या काळात असंच घडलं. कुठं इलेक्शन आलं, कुठं आंदोलन मोर्चे चालू झालं आणि ह्या गोष्टी नडल्या. काय काय वेळेस मला असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की पालकमंत्री होऊ द्या, आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री नाही. आणि मी सर्व मंत्रिमंडळापाशी गेलेला माणूस आहे, माझ्या मनात काय राहत बी नाही आणि माझा सर्वांशी संपर्क चांगला आहे. पण मीच राहिलो वंचित. पण मला काय वाटतंय, मी राहिलो तर राहू द्या, पण माझ्यासारखी बाकीची राहू नये अशी माझी अपेक्षा आहे. आता बघा, मी ह्या कलेवर माझ्या आता जवळजवळ 400-500 प्रोग्राम तुमच्या मोबाईलमध्ये आहे प्रत्येक जणाच्या. आणि मी कलावंत असा आहे, मी घरात बसलो, माणूस एखादं मैत झालं आणि माझ्या डोक्यात जर एखादं कुठलं गाणं आलं तर मी मैतीपासून उठून जातो आणि ते गाणं बाजूला लिहून ठेवतो. असा मी हाडाचा कलाकार आहे. मी पिशवी घेऊन आलेलो नाही, शिकाऊ नाही, पण मीच वंचित आहे. खरं तर कलाकारांचं म्हणजे मनाचा मोठेपणा किती असतो. मी राहिलो ठीक आहे, पण बाकीच्याला तरी त्याचा लाभ मिळायला पाहिजे, ते त्यांना तर मिळालेला नाहीच. शासन दरबारी खरं तर ही जी कुठंतरी दखल घ्यायला पाहिजे. पण आता ह्यासाठी तुम्ही काय प्रयत्न सध्या करताय का? काय केलंय? प्रयत्न करतोय. आता परवाच नवीन आपले जयकुमार गोरे पालकमंत्री झाले साहेब, आणि पंढरपूरला त्यांचा दौरा आला. सोलापूरला जाता जाता मी स्वतः त्यांना निवेदन दिलं. प्रेक्षकांना दाखवू, हे त्यांचं निवेदन आहे की वयोवृद्ध कलावंताच्या मानधन कमिटीवर मला घेण्यात यावं किंवा माझ्यासारखा कलावंत तिथं असला पाहिजे. आता पातूर जी झाली ती त्या कमिटीत रेडा आजारीन पकालीला इंजेक्शन, त्या कलेचा आणि त्या माणसाचा कुठेही संबंध नाही. चुकीच्या माणसाची निवड झाली, चुकीच्या माणसाची निवड झाली आणि ती निवड केली. खरे कलाकार वंचित राहिले आमच्यासारखी. खरं तर अशा कमिटीवर जातिवंत कलाकार, म्हणजे हाडाचा मासाचा कलाकार असावा लागतो, जो स्वतःबरोबर कलेची उपासना करणाराची
त्याची व्यथा जाणून घेणारा असावा लागतो. अशी लोक त्या कमिटीवर नाहीत, ही पण खरं दुर्दैव मानावं लागेल. आणि आता आपण तमाशाच्या काय तुमच्या आयुष्याकडे वळू. काय साधारणतः मागचा काळ बघताना काय वाटतं? माग काळ 1974 पासून पहिला कार्यक्रमाला बाबासाहेब शाहीर मालेवाडीकर देशमुख देशमुख शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांच्या कार्यक्रमाला संचच दिला आमचा. मग वामन पाटोळे, गोविंद पाटोळे, माया पाटोळे, उषा पाटोळे परिवारातली सर्वच कलाकार आम्ही त्यांच्याबरोबर होतो. महाराष्ट्राचा दौरा तवाच पूर्ण झाला. नंतर तिथून आम्हाला महाराष्ट्रातल्या कलेच्या गावांचा माणसांचा अनुभव चांगलाच आला. फिरत 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 मग आम्ही जरा बदलायच्या दिशा धरल्या मनात. पहिलं बैलगाडीनं जात होतो, आता टेम्पो मोटर गाडी काहीतरी भाडोत्री करू आणि तिथं पोचू असं म्हणत आम्ही पुढं चाललो. पण कला ही आमच्या जवळ उपजताच असल्यामुळं पुढे बसलेले ऐकणारे मायबाप रसिक वर्ग आमच्यावर खुश असायचे आणि आज बी आहेत. प्रेक्षकाला काय पाहिजे ती जाण आहे. काय पाहिजे त्याची जाण त्यांना बी झाली आणि त्यांना काय पाहिजे ते आमच्या जवळ आहे. त्याच्यामुळे आम्ही पुढे निघालो. 98 पर्यंत आलो आणि 98ला माझा कंपनीतनं काय कलाकार छगन चौगुले, किसन चौगुले नावाची कॅसेट ती चांगुना प्रसिद्ध झाली. ती कथा होती, कथा निघाली आणि ती माणसं माझ्यापाशी यायची आणि माझ्यातलीच 4 कलाकार घेऊन जायचे. मग आमच्या कलाकारातली माणसं म्हणायची, शाहीर हो तुम्ही तर शाहीर आहे, तुमची माणसं घेऊन जाते ती कार्यक्रम करते ती पुढं निघाले आणि तुम्ही इथंच बिराडापाशी सामान राखत बसलाय. मी म्हणायचो एक दिवस येईल तर मी यांच्या पुढे जाईल असा चेष्टच मी म्हणायचो. पण योगायोगच आला. 22 तारीख होती, 1998 साल होतं आणि ती माणूस माझ्याकडे आला. मला म्हणला, किसन चौगुले शाहीर मला कलावंतांनी धोका दिलाय, तुमची 4 कलाकार घेऊन माझे रेकॉर्डिंग पार पाडा, मुंबईला जायचं आहे. येतो म्हणलं. मग त्या टायमाला मुंबईला जाताना पैसा जवळ नाही, परिस्थिती नाजूक, सांगायचं काय. मग लक्ष्मण भाऊ पापरकर मेंबर आपले पंढरपूरचे, त्यांच्या वार्डातच तिथं माझं कुटुंब आहे, मी पण आहे. भाऊंला म्हणलं भाऊ असं असं आहे. मग त्यांच्यापाशी ननवरे गुरुजी होते, त्यांनी सांगितलं शाहीर आपला भाऊ म्हणले त्याला मदत करायला पाहिजे. मग ती 49 टेम्पो होता 407 ती त्यांनी मामाला सांगितलं, म्हणले अरे शाहीरला घेऊन जा म्हणले रेकॉर्डिंगला. गेलो मुंबईला. आता पुण्यापातूर गेलो, ड्रायव्हरनं नेलं आम्हाला. जाताना काय झालं, कुंजरवाडी गावापाशी टेम्पो पंक्चर झाला. गुरुवाह्याचा टेम्पो इथल्या इथं ती आम्ही माणसं बसून गेलो आणि त्या कुंजरवाडी टेम्पो पंक्चर झाल्यावर पैसा कुठं आहे पंक्चरला. म्या टिपणी तिथं ठेवली, येताना नेतो म्हणलं, कार्यक्रमाला चाललोय. त्या माणसानं दिलं आम्हाला. गेलो मुंबईत. रिक्षावाल्याला पैसे देऊन पुढं बसवलं, म्हणलं गाडी पुढं जाऊ द्या, ह्या पत्त्यावर जायचं आहे. त्याने डेर स्टुडिओला नेलं आणि बहिणीची पितळी कॅसेट त्याने आपोआप सांगितलं. शाहीर म्हणला आता माझी रेकॉर्डिंग आहे, आता काय केलं पाहिजे. आता किसन चौगुले तुम्हाला आता मी सांगतो, तो सल्ला मान्य असेल तर कार्यक्रम होतोय. तर म्हणली बोला. 1 येडा झालेला चालेल पण 10 येडी करू नका. तुम्ही सांगितलेलं माझ्या मनात आलं, मी 1-2 शब्द आगाऊ बोलीन, पण ही बाकीची कलाकार तशी नाहीत आणि कार्यक्रमावर तुमचा परिणाम दिसून येईल. त्याला बी जाणीव झाली. ती म्हणला तुमचं जे येडवाकडं काय असेल ते काढा. मग बहिणीची पितळीचा जन्म तिथं झाला.
डेअर स्टुडिओला 9 कॅसेट कंपनीची मालकं बघायला आली. तुम्हाला सांगतो, वर्षा उसगावकर, डॉक्टर श्राम लागो अशी कलाकार, सिनी कलावंत आम्हाला बघायला बसली. शकुंतला जाधव, आनंद शिंदे आणि आमचे प्रल्हाद दादा शिंदे स्वर्गीय आवाजाचा सम्राट मला भेटायला आला. आणि तेवढ्या माणसात म्हणला, या प्रल्हादला 1 तास कॅसेटला लागतं, पण गावरानी कशी आहे ती माझी पंढरपुराकडली खिलारी जोडी. अरे एका तासात एक कार्यक्रम, 3 तासात 3 कार्यक्रम केलं. पहिलं केलं कुंकुमाचं भाग्याचं, दुसरी गणगवळण रंगबाजी आणि तिसरी बहिणीची पितळी नावाचं कॅसेट. 2 बायकांनी फजिती ऐका. ती म्हणली कसं करणार? त्याला म्हणलं तू असं बोल, तू तसं बोल, तू असं कर, तू तसं कर. आमच्या घरातल्यांना माहिती होतं. माणसं लोळायला लागली त्या स्टुडिओमध्ये. तूच आमच्या ध्यानात यायला लागलं जास्त, आणि आम्ही पसारा धरून चालायला लागलो. म्हणजे माणसांच्या भावना आम्ही ओळखत होतो. पिक्चर मधली कलाकार आम्हाला टक लावून बघत होते, हसत होती. आणि तसा प्रोग्राम तिथं झाला बघा आमचा. आणि मग ती कॅसेटनं महाराष्ट्रातच काय पण पूर्ण जगभर त्या रेकॉर्ड ब्रेक केलं. बहिणीची पितळी कॅसेट 90 रुपये ब्लॉकनं चालत होती. अमिताभ बच्चनचा किंवा लता मंगेशकर यांनी गायलेली सुद्धा कॅसेट मागं ठेवली होती. आणि 18 वर्तमान पेपरला बातमी लागली, बाबा महाराज सातारकरांची ज्ञानेश्वरी मागं ठेवून नंदा पाटोळ्यांची बहिणीची पितळी नाट्यकथा अशी मजेदार पुढं निघाली. आणि मग माणसाचा प्रवास माझ्या घराकडे वळाला. पुढं तिथून तमाशात बदल झाला. तमाशाला पुनर्जीवन मिळालं. तो तमाशा पुढे बदलल्या गेला. आणि अशा पद्धतीनं लोकांपुढे आम्ही आलो. तिथनं पुढचा जो प्रसिद्धीचा काळ आला, हा तो असा प्रसिद्धीचा काळ, आज पण तुम्ही प्रसिद्धीच्या शिखरावरच आहात. पण मधल्या काळामध्ये तुमचे भाऊ असेल, म्हणजे वामन पाटोळे असतील, गोविंद पाटोळे असतील, हे पुढं मग वेगळे झाले का? अजून पण तमाशाचा कार्यक्रम एकत्रित करता का तुम्ही? काय कसं झालं पुढं? तमाशाचा जर कार्यक्रम आला तर आम्ही सर्व कुटुंबीय एकत्र येतो. इतर कार्यक्रमाला वेगवेगळ्या गोष्टी ज्याच्या त्याच्या कार्यक्रमाला जातात. पण शेवटी घरातलं रेशन कार्ड बदललं म्हणल्यावर पोराची नावं वेगळी झाली आणि बापाची नावं वेगळी झाली. तसं आता गोविंद पाटोळेने वेगळ्या मार्गाने, कोणी चल म्हणलं का तिकडं जातो. म्हणजे आम्ही एका कलेवर थांबत नाही ना, आम्हाला एक बाजू येत नाही. आम्ही सर्व बाजू, चवांगी म्हणतात ती आमच्या जवळ आहे. सर्व गुणी. कारण मी शाहिरी करतो, तमाशा करतो, नाटकात कामं करतो, तुमच्या लावणीतने जातो. मी स्वतः लेखक झालो, लावण्या लिहितो, गाणी लिहितो, लोकगीतं लिहितो. तुमची गाणी काय आम्ही ऐकली की मोठ्या मोठ्या कलाकारांनी कोणी गायची आहे ती सांगा. महाराष्ट्राचा ख्यातनाम गायक आनंद शिंदे, परत ही घागर नळाला लाव, त्यांचं काय नाव मला आठवना, विजय सरतापे, त्याने गाणं लिहिलं आणि त्या गाण्याची स्टोरी मजेदार आली. त्यांना गाणं कुठलं दिलं मी, बहिणीची पितळी कॅसेट चालू असताना प्रल्हाद शिंदे आले होते भेटायला आणि सुरेश शिंदे बापल्या. मला म्हणले, दादा म्हणले का रे? म्हणले तू मला लबाड बोलतोयस. जेवणाला थांबली होती समधी आणि बसली होती जिकडे तिकडं. माझ्यापाशी आले दादा बसले. अरे भाच्या, तू मला आलेला माहीत झालं, पण तू माझ्यापासून एक गोष्ट लपवलीस म्हणला. आम्ही म्हणलं दादा काय लपवलंय? अरे आनंद मला सांगितलंय तू गाणी लिहित असतोयस. म्या म्हणलं दादा
तुमच्यासारख्या महान गायकाला गाणं गाया द्यायसारखं माझ्याजवळ काय नाही. मी येडं लिहितोय म्हणलं, मी येडं देतोय. नाही नाही, मला तू लिहूनच दे. आता बघा, कानात त्यांच्या रेपेल होती एक पेनची कांडी, काढली, सिगारेटचं पाकिट घेतलं, ती फाडलं आणि त्याच्यावर लिही म्हणला, तू काय लिहितोयस ते. आता तेवढ्या मोठ्या गायका पुढं माझी वाचा बंद झाली. मी म्हणलं सर्वासारा जम दादा दिलाय, मी आलो म्हणलं. नाही नाही, तू येऊ नकोस, कुठं तर जाशील बसशील. नाही म्हणलं दादा, तुम्हाला पान घेऊन येतो असं म्हणून उठलो. मग माझा मुलगा करण पाटोळे, आता हे समजाच्या नजरेपुढं आलाय, कोमल पाटोळ्यांची मिस्टर, तो लहान होता. करणला म्हणलं, करण दादांना पान आण. ती 420 पान खात होते. दादा दादा बसा म्हणलं, मी आलोच. ब्रेकच्या खाली शौचालय होते, त्याच्यात मी जाऊन बसलो. दादाला काय लिहून देऊ आता, दादांना गाणं लिहिल्याशिवाय दिल्याशिवाय जात नाही, असा किस्सा झाला. माझी एक सत्व परीक्षा आहे म्हणलं. मी त्या बाथरूम मध्ये जाऊन बसलो गाणं लिहायला. तर बाहेर वेळ झाला का ती बाहेर माणूस असतोय शौचालय स्वच्छ करणारा, ती थाप मारायचा. गाण्याचा शब्द ध्यानात यायला थाप माराय, गाठच पडायची. आल्याला बाजूला घ्यायचं. बाहेर आलो, त्याला म्हणलं, भाई साहेब ही 10 रुपये धर, मी जरा चिठ्ठी लिहितोय म्हणलं, तो जरा थाप मारू नकोस, ह्याला गाण्यातलं काय समजणार आहे म्हणलं. बर म्हणला. आज जाऊन बसलो आणि गाणं मी शोधलं. म्हणलं भजन सम्राट आहे प्रल्हाद दादा, दादांना पांडुरंगाचंच गाणं लिहून देणार. मग संताचा संग भक्तीत दंग, पंढरीत पाहिला मी सखा पांडुरंग, शब्द माझ्या ध्यानात आला आणि मी लिहिला. पुंडलिकासाठी परी ब्रह्म आले, टाकून वीट त्याने उभा कसे केले. नंदामणी पाहिला मी आज श्रीरंग, पंढरीत पाहिला रे सखा पांडुरंग. हे अभंग मी लिहिला आणि ती अभंग लिहून त्यांना दिला. आणि पंढरपूरची लोकसभा चालू होती, त्यामध्ये गोविंदा प्रल्हाद शिंदे आली होती तिथं. आणि त्या टायमाला दादा म्हणले, मला ती गाणं लिहून दिल्यालं तू, कागद तुझ्याकडंच आहे, माझ्याकडला पडला. मी घेतला आणि त्यांना दिला. आणि त्याच महिन्यात 4-8 दिवसात प्रल्हाद दादांचं निधन झालं. आणि हे माझ्या हातात पेपर होता, त्याच्यावर पुण्यनगरीवर त्यांचा फोटो होता. आणि महाराष्ट्राचा स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे यांचं निधन. मी आलो आणि मग काही 1-2 महिने झाल्यावर आनंद दादा आले मला भेटायला. मुंबईवरनं येत असतो आज पण. माझ्या वडिलाबरोबर फिरलेला माणूस नंदा पाटोळे. बहिणीची पितळी मोठ्या ह्याला कार्यक्रम लागला होता, थिएटरला, भरतनाट्य मंदिरला. आनंद शिंदे गडा 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 लोळायचो खाली हसून. काय दादा म्हणला, मी कॅशिटातच बघत होतो, पण आज समक्ष बघितलं तुम्हाला. म्हणजे अशी आमची मैत्री त्यांच्यापासून आजपर्यंत टिकून आहे. आणि मग ती गाणं त्यांना दिलं. तेवढ्यात मला विजय सरतापे आले. विजय सरतापांना, देवा पांडुरंगा धाव घे प्रसंगा, अनाथाच्या तू नाता, बोला हरी हरी आम्ही वार करी, चरणी ठेविला माता. ही गाणं मी लिहिलं आणि विजय सरताप्याने गायलं. इतकं जोमदार गाताना प्रल्हाद शिंदे यांची चाल होती त्या गाण्याला. संगीतकार सुद्धा नाचत होतं ती गाणं गाताना. आणि निवड म्या बरोबर सरताप्यांची केली. प्रल्हाद शिंद्यासारखा आवाज, एक मनोज भडकवाड आणि दुसरा विजय सरतापे, या 2च माणसाला द्या गाणं म्हणलं. आवाज यांचा मॅच होतोय असं कंपनीला सुमितच्या सांगितलं, ती त्यांनी रेकॉर्डिंग करून घेतली. ती गाणं आज बी आहे बघा. आता
आता जो काळ आहे साधारणतः तुमचा शाहिरीचा काळ असेल, पाठीमागचा काळ असेल, आता आताच्या काळामध्ये काय त्याचा फरक जाणवतो का शाहिरीमध्ये? जाणवतो की, हं. पण आताच्या काळातले शब्द आताच वापरतो मी. बरं. मी स्टेजवर गेलो, काल काय होतं तिथंच सोडून देतो, बरं. आज काय पाहिजे ही पुढे ध्यानात घेतो. नवं नवं. हा, आणि म्हणून तर मी टिकून आहे, म्हणून टिकून आहे. ही पाठीमागच आज मी म्हणलं तर ऐकणारे कुठं कसे ऐकणार? एखादा आनंदाचा प्रसंग सांगता का आमच्या प्रेक्षकांना? सांगतो की, म्हणजे जीवनात खरंच त्यावेळेला आनंद धन्य वाटलं, कलाकार म्हणून आज सन्मान वाटला, बरं वाटलं, असा एखादा प्रसंग सांगा. आता कालचाच प्रसंग होता. परळी गावी 21 तारखेला हळदी कुंकवाच्या निमित्ताने महाराष्ट्र मंत्रिमंडळ आलं होतं बरं. आणि धनंजय मुंडे साहेब मंत्री त्यांनीच भरवला होता कृषी मंत्र्यांचा ते शेतकऱ्यांचा तो कृषी मेळावा, मेळावा. कृषी मेळावा, आणि तिथं आमच्या कलापथकाला निमंत्रण केलं होतं. गेलो. गेल्यानंतर अनेक मोठे मोठे कलावंत तिथं जमले होते. त्यांचे त्यांचे कार्यक्रम त्यांच्या परीने केले. पण ज्यावेळेस व्यासपीठावर आम्ही उभा राहिलो तेव्हा आमच्याकडे बघून लोक आता ही काय करणार आहे ती वडली. मग कोमल पाटोळे माझी सून आहे, ती म्हणली मामा एखादं गाणं तुम्ही लिहून म्हणा बरं का. म्हणले आज असली संधी आली, तुम्ही काय आहे ती तुमच्या पद्धतीनं लिहा. मी गाणं लिहिलं आणि स्टेजवर आलो. म्या म्हणलं 50-60 वर्षाच्या काळामध्ये सरकार किती आले आणि किती गेले, पण माझ्या कळत्या वयात 50-60 वर्षात सरकारच्या निमित्ताने भाऊ बहिणीला मिळाले 1,500 रुपये पगार देणारे पहिल्यांदाच मी भाऊ बघितलं. म्हणलं समोर बसलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते, अजित दादा होते उपमुख्यमंत्री, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते, बसली होती. मी म्हणलं दादा मस्तच काम लावलं, बहिणीला खुश केलं आणि भावांना कापड घेऊन धुया लावलं. म्हणलं दादा माझ्याकडे लागलं बघून हसायला. जे पब्लिकची शिट्या वाजवायला लागलं का नाही, ती गाणं सादर करास, गाणं सादर करा म्हणली. गाणं म्हणत म्हणत दादा भेटलं, गाणं म्हणलो आणि खाली उतरलो. दादा गाडीत बसले, त्यांच्या मार्गाने गेले, पण एकनाथ शिंदे साहेब कलावंताकडे वळले. मस्त कार्यक्रम म्हणला केला आणि कलावंताला म्या म्हणलं साहेब, अण्णाभाऊ साठे शाहीर साहित्यिक होते, महाराष्ट्राची परंपरा साहित्यात ठेवली जपून, त्यांच्या साहित्याने जग जाग झालंय म्हणलं, आणि ती कलावंत आम्ही त्यांचा वारसा घेऊन चाललोय, पण काय उपाशी मारायला गेले ती. म्हणलं कलावंताकडं नावच कोण घेणार म्हणलं. तुम्ही बघा शेतकरी वारकरी यांच्याशिवाय दुसरं टीव्ही चॅनलला काहीच नाही, कलावंताचं नाव कोणाच्या तोंडात नाही. कलावंताचा वापर इलेक्शन आल्यावर कामापुरता करून घेते, इतर टायमाला का आमची जाग येत नाही. म्हणून मी कलावंताचा बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामध्ये सांस्कृतिक मंत्रीपदी कलावंतासाठी आहे, बाबासाहेबांनी दिलेला आहे. पण काय झालं, रेडा आजारीन पकालीला इंजेक्शन, कलावंतच त्या मंत्रीपदावर असायला पाहिजे होता. हा, कलेची जाण असणार पाहिजे. मी हा विषय मुंबईत मांडला, कार्यक्रमाला हंडोरे साहेब होते, आठवले साहेब होते, त्यांनी सुद्धा याची दखल घेऊ. हंडोरे साहेब म्हणले बरोबर बोलला म्हणले. मग आम्ही कार्यक्रम केला आणि खाली उतरलो. मग दत्ता शिंदे होते, विष्णू शिंदे होते, आनंद शिंदे होते समद्याने. मग आनंद शिंद्याचं नाव मी त्यांच्या नावाला शिफारस दिली. विधान परिषदेला आमदार आमचा
एक कलावंत असावा आणि ते आनंद शिंदेच्या नावाने त्यांचं नाव करावं निश्चित म्हणलं आमदार केलं. माझी शिफारस होते. दादा काही दिवसांनी माझ्याकडे आले कळाल्यानंतर आणि शाहीर मस्त तुम्ही शिफारस करताय म्हणले आणि केली, बघू म्हणले आता पुढं. पण योगायोगानं ती गोष्टच घडून गेली नाही. कोश्यारी साहेब राज्यपाल होते, त्यांनी तो विरोध केला आणि ती तसंच दडपून ठेवलं. अजून नावं नाही ती त्यांची कुठं दिसत. कलाकाराचं विधान परिषदेचं कलाकाराचा विधान परिषदला माणूस कलावंतच असावा आणि तो बी लोककलेतला असावा. मग तुम्ही घेताल सचिन तेंडुलकर, त्यांना काय घेणं नाही देणं नाही इकडं, आणि ती दिल्लीत नाही इकडं कशाला मुंबई पुण्यात नाही येते ती. पण तळागाळात कोण जाणार आहे असा कलाकार लोक कलावंतातला असावा. कलाकाराच्या खरं त्यावेळेला खऱ्या संवेदना तिथपर्यंत पोहोचल्या, त्या बरोबर पोचणार ती. कारण त्या लोक कलावंत गल्लीपासून दिल्ली पातूर गल्ली बोळातनं फिरलेला असतोय, ती बरोबर तिथं नेऊन ती पोचवतोय त्या मंत्रिमंडळात. म्हणजे कुठं तर मार्गी लागल. बरोबर आहे. खरं तर आता आपण बराचसा काळ बघत आलो तुमच्या जीवनाचा. आता मागचं जीवन आणि पुढचं जीवन, आता साधारणतः काय वाटतंय मागच्या जीवनाकडे बघत असताना आणि पुढं कसं चालावं? आता मागचं जीवनातलं जर आपण काढत बसलो, मागचं दिवस मला आता मस्त आठवत्यात, ते पुढं डोळ्या पुढं तरंगतात. पण आता कसं झालंय, सर्व सरले परंतु माझे दुःख सरले नाही. आणि मागचे दिवस आठवले तरुणातले तर आता आयुष्य उरले नाही. आता माझा वारसा पुढे घेऊन जाणारे माझी पोरं पण आहेत त्यामध्ये. मी आता मार्गदर्शन करतच बसतोय, पण पब्लिक मला काय बसू देत नाही. पुढे स्टेजवर बोलवतच, डिमांड देतात, शाहीर या पुढं काहीतरी बोला, एखादा डायलॉग. मग आमची सुनबाई गेल्या गेल्या स्टेजवर त्याचा उल्लेख करते. मग ती माझी सुनबाई चांगल्या रूपानं मिळाली मला कलेच्या माध्यमातून. आणि यामध्ये तिनं खरंच नाव पुढं नेलं आणि ती झपाट्यानं नेलं. महाराष्ट्रावर झपाट्यानं नाव पुढं नेलं. आणि आज कुठं जरी मी गेलो तरी कोमलचा सासरा म्हणते. म्हणजे तुमचं नाव थोडस महाग, हा, तरी मला समाधान आहे, त्या गोष्टीची समाधान आहे. कारण ती पुढं गेली झपाट्यानं. म्हणजे का 1,500 रुपये देऊन सरकार बदललं झटक्यात, तसं बाया माणसाच्या वेदना तिने जाणून घेतल्या. भजन कीर्तन खंडोबाची गाणी देवीची गाणी गाऊन तिने सर्व महिला मंडळाचं मन जिंकलं. आता कोमलताईचा जो वारसा आहे, हा, तो कलाकार तिकडले पण त्यांचं कुटुंब कलाकारच आहे, बरोबर. तर ते कलाकार कसं आहे, ते त्यांचा कसला वारसा, कसा वारसा आहे त्यांचा? तुम्हाला त्यांचं घराणा कलावंताचाच आहे. कारण वामन उमप म्हणून तिचे वडील होते, तो एक तारी भजनामध्ये हुशार होते. त्याच्यातून वारसा मिळाला तिच्या थोरल्या बहिणीला मीरा उमप. ती शाहीर बनली आणि त्या शाहिरीतून तिनं समाजाचं प्रबोधन करत पूर्ण महाराष्ट्रावर भारतभर तिचे कार्यक्रम होऊ लागले. त्यात कोमल म्हणून ही लहान असायची, ती पुढे जायची तिच्या नावानं. पण कोमल या मुलीला आवाजाची गोडी, गाण्याची माहिती, गायकीतली माहिती असल्यामुळं लोक त्या मीरा उमपला एखादा गाण्याचा शब्द नाही आठवला ती लगी म्हणून दाखवायची. मग ती म्हणायची मला कशाला सांगते, तूच म्हण की. तेव्हा तो म्हणत गेली, तेव्हा लोकांच्या नजरेत बसली. म्हणून तिथून जे तिला तिच्या बहिणीपासून बापापासून या कलेचा खरा वारसा मिळाला,
सांप्रदायिक तो कलेचा वारसा, सांप्रदायिक मधून मिळाला. तमाशा कलेचा वारसा नाही, सांप्रदायिक कलेचा. खास प्रेक्षकांना एक विशेष सांगावं लागेल की आपल्याला कोमलताई पाटोळे यांना सांप्रदायिक गायनाचा वारसा आहे. काही लोकांचं मत आहे की कोमलताई तमाशगीर आहेत किंवा तमाशगिराचे वगैरे, असं नसून लहानपणापासून त्यांच्या सांप्रदायिक गायकीचा किंवा संप्रदायाचा वारसा त्यांच्यामध्ये आहे. हे खरं तर आज महाराष्ट्राला आपण शाहिरांनी सांगितलंय. पुढं अजून त्यांची माहिती थोडी आपण घेऊ. तेव्हा कोमलला सांप्रदायिक या कलेची पूर्ण जाण आहे. पण ती माझ्याकडे इकडं सुनबाई म्हणून आल्यावर माझा मुलगा तमाशात असल्यामुळं करण तिला मग 1 वर्ष 6 महिने आम्ही घरी कुठं ठेवायची संग नेली आणि मग गाया लागली. ती जुन्या तमाशा कलापेक्षाही मोठ्या पद्धतीनं तिच्याजवळ हुशारी आणि ती लावण्या गाया लागली. पिक्चरची गाणी जशी ना तशी गात होती. मग तेवढंच वर्ष 6 महिने ठुलं आणि आनंद शिंदे माझे मित्र तिचे गुरु झाले. त्यांनी मला सांगितलं, दादा सुनबाई तुम्हाला मिळाली. मी म्हणलं मी सुनबाई म्हणत नाही, मी लेक म्हणून तिला वागवतो या घरामध्ये. तिचं गुण या गायकीतली खरी जादूगार कोमल पाटोळे. मग तिला तुम्ही काय करणार आता? मी आता तिला सांप्रदायिक मार्गानेच तिला जा म्हणून सांगणार. तमाशाच्या कलेमध्ये तुझं अंग नाही, तू तमाशा करू नको. माझाच तमाशा झालाय म्हणलं, आता तुझा होऊ देऊ नको. म्हणून तिला तमाशातून शाहिरी, कलापथक, भजन, कीर्तन, वाघ्या मुरळी, जागरण, गोंधळ ही घालायला मार्ग मी दाखवला आणि त्या मार्गाने तू जा, इकडं येऊ नकोस. ह्या मार्गाने लोक घरी बसल्या ती जांभाळ्या देत, तू नकोस जाऊ म्हणलं इकडं. म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यिकांनी तमाशाचा लोकनाट्य केला. त्यांना कळून आलं तर तमाशगिराची अवस्था पुढे काय होईल, म्हणून त्यांनी तमाशाचा लोकनाट्य केला आणि त्या लोकनाट्याला पुनर्जीवन दिलं. म्हणून काय कलावंताने टिकून राहिले. पण आता तू लोकनाट्याकडे बी येऊ नको, तू सांप्रदायिक मार्गाने जा. तिला मी ही संदेश दिला आणि तिने चांगल्या पद्धतीनं लक्षात घेतलं. तर ती माझ्या बी पुढं झपाट्याने पुढं निघून गेली आणि या महाराष्ट्रावरच नव्हे तर महाराष्ट्रात, भारतात पुढच्या महिन्यात गुजरातला तिचा कार्यक्रम आहे साहेब. गुजरातला आहे, दुबईला आहे तो कार्यक्रम. ऑस्ट्रेलियाचा कार्यक्रम ठरलेला, सर्व विमानानं जाण्याचे पासपोर्ट सुद्धा करायला आम्हाला सांगितलं होतं. पण कोविड काळ आडवा आला, कोरोना, आणि आमचं रद्द झालं जाणं. खरं तर आतापर्यंत काही लोकांचा आरोप होता किंवा काही लोकांचं मत होतं की कोमलताई तमाशा कलावंत आहेत. पण खरंच सांप्रदायिक वारसा असणारा हे कोमलताईंचे लहानपणापासून जडणघडण झाली आहे. आणि शाहिरांनी सुद्धा तमाशात न आणता खरंच त्यांना लोककलेकडं किंवा सांप्रदायिक कलेकडं पाठवण्याचं काम केलं. कारण एखाद्या कलाकाराला आमच्या कलेत सहभागी होण्यापेक्षा आम्ही तुझ्यात होतो, तू ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध कर. आणि महाराष्ट्राच्या प्रसिद्धीच्या झोतात आज महिलांची, विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती जास्तीत जास्त घ्यायचं काम करतात कोमलताई. असा अनेक कार्यक्रम आपण बघतोय की जिथं पुरुषांची गर्दी असते किंवा त्या कार्यक्रमामध्ये पुरुषांचीच मक्तेदारी असते. पण कोमलताई पाटोळे यांचा कार्यक्रम म्हणलं तर महाराष्ट्रात महिलांची गर्दी खेचणारा सांप्रदायिक कार्यक्रम मानला जातोय. हे सुद्धा मान्यच करावं लागेल. आणि आपण आता शाहीर मुलाखतीच्या शेवटाकडे जातोय. काय राहिलं असं वाटतंय आता? काय मागं राहून गेलंय असं काय वाटतं का? आता एकच मागं राहून गेलं असं काय वाटतंय? फक्त ही जुनी कला परंपरेची रूढीप्रमाणे पुढं आलेली. आता तरुण कलावंताच्या पिढीने हिला कसं जोपासावं, ही कशी राहील याकडे या तरुण कलावंतांनी वळावं. आणि रसिक मायबापांनी सुद्धा
जुन्या कलेला दाद देऊन कलावंताला ताकद देण्याचं काम करावं आणि आपल्या महाराष्ट्राचा इतिहास पूर्वीचा कसा जिवंत कलावंतापासून राहील एवढं जपायला सांगावं आणि कलावंताच्या पाठीशी सदैव त्या जनतेनं मायबापासारखं उभं राहावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.